रक्त नाल्यांमध्ये न वाहता माणसांच्या नसांमध्ये वाहिले पाहिजे या दिव्य संदेशाला अनुसरून ठाण्यात संत निरंकारी मिशनच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात तब्बल 232 निरंकारी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला। गणेशवाडी येथील संत निरंकारी सत्संग भवनात हे शिबिर पार पडले। संत निरंकारी मंडळाचे ब्रह्मज्ञान प्रचारक मिथिलेश कुमारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत परमात्म्याच्या प्रार्थनेनं शिबिराचं उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा विधी विभागाचे सचिव रवींद्र पाजणकर, उथळसर प्रभाग समिती सभापती नारायण पवार, नगरसेविका मालती पाटील आणि माधुरी मेटांगे यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून मिशनच्या या सामाजिक कार्याचे भरभरून कौतुक केले। शिबिरात तरुण तरुणींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचाच उत्साह पाहायला मिळाला। संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांच्या पथकानं रक्ताचे यशस्वी संकलन केले। सेक्टर संयोजक सुभाष भोसले, मुखी डॉक्टर RS यादव आणि रवींद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे व कोपरी सेवादल युनिटच्या स्वयंसेवकांनी रक्तदात्यांच्या सुविधेसाठी विशेष परिश्रम घेतले। आध्यात्मिक प्रबोधनासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे हे शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले। निरंकारी मंडळाच्या माध्यमातून प्रतिवर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि आम्ही आवर्जून येतो। केवळ रक्तदान शिबिर नाही तर स्वच्छता मोहीम असेल किंवा निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम की जे देशोपयोगी आहेत, देशातल्या जनतेसाठी आहेत, देशासाठी आहेत आणि हे एक प्रकारचं राष्ट्रभक्तीचंच काम आहे। या ठिकाणी त्यांचं जे डेडिकेशन आहे, डिसिप्लिन जे आहे, डिव्होशन जे आहे हे वाखाणण्याजोगं आहे आणि त्यामुळे संत निरंकारीच्या माध्यमातून हे फार मोठं योगदान रक्तदानाच्या माध्यमातून या ठिकाणी होतं। त्यांच्या सर्व कार्यामध्ये ज्या ज्या वेळेला शक्य असेल त्याच्या वेळेला आम्ही मंडळी सहभागी होत असतो, कारण सेवेचं व्रत घेऊन ही सगळी मंडळी जे काम करतात त्याचा निश्चितपणे या विकासामध्ये देखील त्यांचा हातभार असतो। या निमित्ताने मी त्यांना त्यांच्या उपक्रमांना देखील सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो। संत निरंकारी मिशनच्या माध्यमाने नेहमीच अतिशय स्तुत्य आणि समाजोपयोगी कार्यक्रम हे घेतले जातात। आज या इकडे रक्तदान शिबिराला येणारी गर्दी बघून खरं तर अचंबात होतो, कारण रक्तदान शिबिराला लोकांना आणावं लागतं, पण या इकडे मिशन बरोबर जोडलेले प्रत्येक कार्यकर्ता याच्यामध्ये जी डिसिप्लिन आहे, जी डेडिकेशन आहे, समाजासाठी करण्याचं काम ज्या पद्धतीने गुरूंनी दिलेली प्रेरणा ही दृष्टीने ते काम करत असतात। त्याच्यामुळे संत निरंकारी मिशनच्या बरोबर खरं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये जोडल्या जाण्याचं एक सौभाग्य मला भेटतं। हेच मी याच्यासाठी मिशनचे मनापासून आभार व्यक्त करतो।